निश्चितपणे, कारण याच्या आधी आपण जर का बघितलं की ह्या राज्यामध्ये स्वतंत्र अशी ओबीसी मंत्रालयाची स्थापना नव्हती। ती आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये सर्वात पहिल्यांदा ह्या राज्यामध्ये स्वतंत्र असं ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात आलं। आपण बघतोय की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसी वसतिगृहांची स्थापना झाली। अनेक कितीतरी योजना ओबीसींकरता ह्या राज्यामध्ये सुरू करण्यात आल्या आणि याच्याकरता ओबीसीचा प्रवर्ग, ओबीसीची मंडळी, ही ओबीसीचे नागरिक हे देखील मोठ्या भरभक्कमपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या उत्थानाकरता येणाऱ्या काळात देखील अजून जास्तीत जास्त योजना आणण्यात येईल। हैदराबाद जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे आणि उपसमितीचा निर्णय मला माहीत नव्हता असं देखील त्यांनी म्हटलं। नाही, आदरणीय भुजबळ साहेबांना त्याच्या ठिकाणी कदाचित काही गैरसमज होऊ शकतो, ते देखील ज्येष्ठ नेते आहेत, परंतु मला असं वाटते की हैदराबाद गॅझेटमध्ये ज्या गोष्टी नमूद केल्या आहे त्या ऑलरेडी त्याच्यामध्ये ज्यांना जे दाखले दिले आहे त्यांना ही सुविधा मिळणार आहे, त्याच्यामुळे ॲडिशनल असं काही त्या ठिकाणी सरकार देत नाही। ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढला जाणार आहे। आता आपल्या इथे लोकशाही आहे, ज्यांना मोर्चा काढायचा आहे ते निश्चितपणे त्या ठिकाणी काढू शकतात, पण मला असं वाटते माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला असा तोडगा दोन्ही समाजांकरता काढलेला आहे आणि याच्यातच दोन्ही समाजाचं भलं त्या ठिकाणी आहे। मराठा आरक्षणाचा निर्णयाचं श्रेय एक मुख्यमंत्री आणि दुसऱ्या जरांगेंना जातं अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेली आहे। मनोज जरांगे पाटलांनी देखील वेळोवेळी मराठा समाजाची भूमिका मांडत त्या ठिकाणी अनेक गोष्टींचा त्याग करून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मराठा समाजाची भूमिका सरकारकडे मांडण्याचा प्रयत्न केला आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी देखील अतिशय संवेदनशीलपणे आणि गंभीरतेने याची दखल घेत ज्या ज्या गोष्टी मराठा समाजाकरता करता येऊ शकतात त्या केलेल्या आहे। याच्याकरता मी देवेंद्रजींचं देखील या ठिकाणी अभिनंदन करेल। शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं फडणवीस यांनी सांगितलं आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार नसाल तर आम्ही सोडणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे। नाही, इशारा देण्याची सवय बच्चू कडूंना आधीपासूनच आहे, परंतु आपण बघितलं की शेतकऱ्यांकरता देखील केंद्र सरकारने, राज्य सरकारने अनेक योजना ह्या ठिकाणी आणलेल्या आहे आणि जो शब्द सरकारने निवडणुकीच्या वेळेस दिला होता तो निश्चितपणे योग्य वेळी पूर्ण करण्यात येईल। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।